ज्यावेळी कोर्टामध्ये या गोष्टी त्यांनी लिखित स्वरूपामध्ये सादर केल्या होत्या, त्यानंतर मानव हक्क आयोग आहेच की त्यांनी काय याच्यामध्ये इंटरव्ह्यू नाही केलं, या संदर्भात हे काहीच जे विचारणा सगळे केली हे गेली जे नाही? सगळे हे कायद्याच्या तरतुदीमध्ये नियमाप्रमाणे हे सगळे गोष्टी एकदम शेवटी सांगायची संधी मिळतात. ज्यावेळी पोलीस यंत्रणाच्या तर्फे जे साक्षीदार तपासले जातात त्यावेळी तुम्हाला फक्त जे बोलले त्याच्या क्रॉस करायचे असतात आणि सगळे साक्षीदार संपले त्यावेळी हे करायचे असतात. तुम्हाला काय बोलायचं आहे, ए साक्षीदारने असं बोललंय, बी ने असं बोललंय, सी ने असं, तुम्हाला मग ते सगळे खुलासा करतात. आणि ज्यावेळी तुम्ही मानव हक्क सांगतात ना, ज्यावेळी ते पोलीस कस्टडीमध्ये होते, राज्यसभाचे सांसद बलबीर पुंज, नाव घेऊन सांगतो, त्यांनी त्यांच्यातर्फे मानव हक्क समितीकडे तक्रार केलेली आहे आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस गेलं आणि त्यांनी त्याचा जबाब दिलेला आहे. त्याने बोलले फक्त नाकारलेलं आहे, खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे. आणि त्याच्यामध्ये पण सांगितलं आहे की त्यावेळी हे गाडी रामजी कलसांगराकडे होती, कबूल केलेलं आहे डीसीपी त्यावेळचे. मानव हक्काच्या पुढे बलबीर पुंज त्यावेळीचे राज्यसभा सदस्य, त्यांनी हे त्यांच्यातर्फे तक्रार केलेले होते त्यांची बरं, यातनाबद्दल. पण त्यात वकील म्हणून तुमच्याशी सुद्धा काही गोष्टी बोलत असतील, काय म्हणजे मानसिकतेतून त्या जात असतील, काय हे आपली जे भावना बोललो होती ना, त्यांच्याशी मी इंटरॅक्ट बोललो करताना? ना, जे 313चं स्टेटमेंट त्यांनी दिलं ते मला सांगितलं, त्याप्रमाणे मी तयार करून कोर्टामध्ये फाईल केलं आणि त्यांच्या सगळे यातना ऐकून, त्यांचे सगळे गोष्टी ऐकून मला एक मनुष्य म्हणून, आम्हाला एक एक इन्सान म्हणून असं कळलं की हे बाईला फक्त भगवाधारी आहे. फक्त एबीव्हीपीच्या मध्य प्रदेशची संघटन मंत्री होती आणि त्याच्याकडे एक मोटरसायकल होता म्हणूनच त्याला फसवलं. हे माझा स्वतःचा मत बनला.